चला मित्रांनो, आंबे खायला या. आज तर मजाच आहे. 2 आंबे काढलेत आणि येऊ काय मजा आहे आपली ना. तर बघा इकडे मस्तपैकी 2 आंबे म्हणजे 4 काढलेत. मी 4 आंबे काढले आणि 2 हंडीच्या पप्पांसाठी, कारण की ते राहूनच जातात. मागच्या वर्षी पण आणलेले होते, तर आम्ही एक जसं पिकत गेलं तसं एक काढून सगळे संपून टाकलेले होते. मग 2 काढून ठेवले. 2 त्याच्यासाठी, 2 आम्ही एक खाणार आहे आणि मी है ना, कारण की काल पण आम्ही खाल्ले होते. आणि थोडे छोटे छोटे आहे, अजून पिकायला बाकी आहेत. तर जसे पिकताय तसे काढतोय आम्ही आणि खातोय दणकेबाज. तर जोपर्यंत संपणार आणि तोपर्यंत सोडणार नाही आहे आम्ही, जोपर्यंत सीझन चालू आहे तोपर्यंत. आणि घरचे आंबे म्हटल्यावर बापरे बाप, मज्जाच आहे ना. तर हे घरचे गावाहून आणलेले होते ते, तर खूप सारे 10 किलो असेल तेवढे आणलेले होते. तेवढेच पूर्ण पिकून दिले आम्ही. तर लोणचं बिंचंमध्ये काही इंटरेस्ट नाही मला आणि खायला बी आवडत नाही. आणि पप्पांना आवडतं तसं, पण ते आम्ही बाहेरून आणून घेतो. आणि तर पिकून खाल्लं आणि लोणचंचं काय एवढं, पण पिकून खाल्लेले आंबे किती भारी लागतात की नाही. आपल्याला तर पूर्ण वर्ष भेटून जातं लोणचं, पण पिकलेले आंबे पूर्ण वर्ष भेटतं का नाही ना. तर म्हणून पिकून आधी खाऊन घ्यायचं, सीझन आहे तोवर, नाहीतर भेटत नाही. मग पुढच्या वर्षीच उन्हाळ्यातच भेटेल है ना गहनी. काय म्हणते, पाण्याचं सुरू झालंय तोंड. चला गाईस, मँगोज खायला या. खूपच गोड आहे. आधी खाऊन घेते मग बोलते. नागानी खाता खाता जमणार नाही बोलायला, आधी खाऊन घेतो आम्ही. कोणतं खाणार, हे का मोठंवालं? हे मोठंवालं. अच्छा, तर पहिले आपण मस्तपैकी ना असं करून घेऊ आणि मग खाऊया. करून देऊ का तुला? मला असं लावायचं चांगलं. खूपच गोड आंबे ते बरं का. तर बाजारात गेलो तर खूप महाग झाले आंबे, आता सीझन चालू आहे म्हणून. आणि आपण मस्त गावाकडे आणून घेतलेले आंबे खाऊयात. कोणाला बी नाही मालूम पडलं ना. कोणाला बी नाही मालूम पडलं म्हणे. आणि तर अर्धे आम्ही माझ्या दिरांना दिलेले होते आंबे, तेवढे अर्धे दिले, अर्धे आम्ही ठेवले पिकवायला. आणि त्याने बी पिकवलं असेल, तर त्यांचीही मजा आणि आमचीही मजा. माझं त्यांनी बी आंबे घेतले का? आपण दिले होते ना, गावाहून आणले होते ते काकाला. मँगोचं ज्यूस बनवतात, पण मला ते आवडत नाही एवढं. हिला बी नाही आवडत. मला आवडतं ज्यूस. आवडतं तुला? हां का? पण घरी बनवलं तर खात नाही एवढी. खाते खट्टारेडी. तर असं चोखून खायला आवडतात आंबे मस्त, तेव्हाच खाल्लं असं वाटतं ना गणी.
कशी मजा आली? कशी मजा? तू इकडं ना गं, मला वाटत दिसत नाही आहे. अशी काय बसते? मांडी वाढून बसत जाई नीट. मी तर बसली होती इथं. गाईच कचरा गाडी आलेली आहे आणि काय चाललंय एकसारखं. आवर ना पटकन. गाडी आलेली आहे इकडं, आता येईल, पुढे गेली आहे. अजून राहिलंय का? चल आवर पटकन. माझी तयारी आहे कचरा टाकायला जायचं आणि हनीचं चाललंय सारखं. बस सारखे टाक टाक लवकर. काय करते असं? अगं ते चिमण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं. चिमणे आले होते ना इथं, तर इथे एक चिमणी बसलेली आहे. इथं झाडं झुडं मस्त आहे ना, तर मला झूम करून दाखवते. थंड वाटत असेल ना, मस्त कुंड्यांमध्ये पाणी ठेवलेलं आहे. झाडं झुडं लावले या दीदीने ना, तर इथं पाणी ठेवलेलं होतं मी पक्ष्यांसाठी, म्हटलं येईल पण नाही येत होते. तिथं मस्त थंडगार वाटत असेल ना, म्हणून मस्त बसले चिमणी. दिसतंय का? दिसली? कुंडीत बसली, कुंडीमध्ये ब्लॅक कलरची चिमणी दिसली? ते पाय किती मस्त बसलेली. तिला सगळं उन्हाचं गरम होत असेल ना, ऊन लागत असेल. नको बसू दे, चल. गरम होतंय ना तिला. तर पाणी ठेवलं होतं, म्हटलं येईल. 2-3 चिमणे आलेल्या होत्या इकडं, म्हटलं पाणी ठेवते असं. तर पाणी ठेवलेलं होतं, वाटेत पण गेले, उडून गेली. एकच चिमणी तिथं बसलेली आहे. फक्त पाणी प्यायचं असेल त्यांना, उन्हाचं तहान लागलं असेल तर. नको राहू दे, ठेव ग. आणि बघू नको ना, उडून जाईल ग, उडून जाईल. उतर खाली, बसू दे थोडा वेळ, थंड वाजत. चल ये खुर्च्यांमध्ये. तर लाईट गेली आहे, आत्ताच गेली लाईट, आणि गरम लगेच व्हायला. परत आली मग परत गेली. परत गेली मग परत आली मग परत गेली लाईट. परत आली मग परत गेली, असं झालंय. आता लगेच गरम व्हायला लागतं. आणि ते पक्षी बिचारे एवढे उन्हातानाचे असतात. झाडाची सावली किती बरं, आपण बसून बघा बरं, किती सावली वाटते. एवढं जोरात जर तापायला लागलं तर मग आपण तर घरच शोधतोय की नाही, घरात जाऊ का काय, असं व्हायला लागतं. एवढं गरम होतं आणि ऊन पण खूप जास्त आहे. मग त्या बिचाऱ्या पक्ष्यांना सावली नाही, काही नाही, तरी कसे दिवस काढतात त्यांनाच माहिती आहे. आपले हाल तर अजिबात नाही, खराबच होतील एकदम. वाटते तिला पिल्लं असेल. ती पिल्लं नाही, राहू दे. असं बघायचं नाही, गुच्चूप येतात ते, असं राहू द्यायचं त्यांना. गुच्चूप येतात मग पेतात ते असं. मग आपण हल्लं तर काय उडून जातं ना. हा ना, उडून जाईल म्हणून तर असं. तर अजून आलीच नाही ती. येईल ना, आणला नुसतं उत्सुक आहे की ती चिमणी येईल आणि पाणी पेईल. सारखं सारखं बघते ती. येईल ना, तू जाऊ नको हनी.
दोन येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे पिऊ दे. दोन आलेले. हां पाणी पिल ना तेव्हा आपण मग. चिमणी 2 आणले ते बी काढे. हां मग तेच तर 2च फिरू राहिले तिथं. त्यांना तिथं मस्त थंड वाटत असेल ना, कुंड्यांमध्ये झाडं झुडं लावले तिने तर. किती झाडे लावली ते इकडचे. हां ना बिटू. आपल्याकडे तर एकच झाड. एक बी झाड नाही, फक्त तुळशी आहे आमच्या गावी. तर झाडं झुडं काय नाही, पण जाऊ द्या काय बोलायचं. टॉपिक कॅन्सल करते हैं हम लोग. मला पण पहिले मी राहत होते तिथं खूपच, म्हणजे कुंड्यांमध्ये झाडं झुडं होतं तिथं. गरमाला जवळ राहायचे नाही, मस्तच लावून ठेवलेले होते. मम्मा उडायला हां उडायला येते. अरे राहू दे ना, बसू दे ना. एक उडाला. एक उडून गेला असा. हा दोन होता ना, मग एक उडून गेला, एक होता. हां मग तिथं बसलेले एक चिमणी बसली. मस्त येता बी नाही, त्यांचा लक्षच नाही उडायचं. चाललंय दरवाजाच्या इकडे बघून राहिले. काय चाललंयच.